एकाच घरातल्या 2 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार। देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती। पैसे उकळणाऱ्यांवर कारवाई होणार। शिंदे आणि फडणवीसांचा इशारा। अंबादास दानवेंच्या निलंबनाच्या फेरविचाराबद्दल उद्या होणार निर्णय जाहीर। देवेंद्र फडणवीसांची माहिती। निलंबनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता। नवाब मलिकांच्या उपस्थितीवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतो का? अजित पवारांचा सवाल तर फडणवीसांच्या भूमिकेत बदल नाही, सरनाईकांचं मत। शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या गुप्त बैठक। तर अब्दुल सत्तारांच्या मुंबईतील घरामध्ये गुप्त चर्चा। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार 50 कोटी खर्च करून निवडून आले। जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेमध्ये आरोप। भाजपकडून आक्रमक प्रत्युत्तर। हिंदुत्वावरून संसदेमध्ये झालेल्या घमासांचे पुण्यात पडसाद। भाजपचं आंदोलन। काँग्रेस कार्यकर्त्यांची कार्यालयाला संरक्षण साखळी। आषाढी वारी निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना टोल माफी। आजपासून 21 जुलैपर्यंत सवलत लागू। महाराष्ट्र पोलीस दलातील 68 अधिकाऱ्यांच्या बदल्या। अनेक दिवसांपासून बदली प्रलंबित असलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा शासन निर्णय अखेर जारी। वसईमध्ये 328 कोटी रुपयांच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश। 15 आरोपींना अटक। ड्रग्ज रॅकेटचं थेट अंडरवर्ल्डशी कनेक्शन। मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमधील जीन्स टी शर्ट बंदीचा मुद्दा विधानसभेत गाजला। कॉलेजनं तालिबानी फतवा मागे घ्यावा, प्रताप सरनाईकांची मागणी। मुंबईच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी बोलावली तातडीची बैठक। संबंधित मंत्र्यांमार्फत पाणीपुरवठ्याची माहिती देण्याचे बीएमसीच्या जल अभियंत्यांना निर्देश। पिंपरी चिंचवडमधील 29 बंगले जमीनदोस्त करावे लागणार। इंद्रायणीच्या पूर क्षेत्रात बांधकाम केल्यानं हरित लवादाचे आदेश। 100 रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ। हाथरसमध्ये 121 जणांच्या मृत्यूला समाजकंटक जबाबदार। दुर्घटनेनंतर फरार झालेल्या भोलेबाबाचा वकिलामार्फत दावा। एका सत्संगासाठी शेकडो कुटुंब वाऱ्यावर। जेलमधून सुटल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा होणार झारखंडचे मुख्यमंत्री। चंपई सोरेन यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा। टीम इंडियाचं उद्या मुंबईत जंगी स्वागत करणार। नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ओपन बसमधून व्हिक्टरी मार्च काढणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।